भरपूर हालाकीचे आहे। तुम्हाला माहीत आहे देशादेशांमध्ये युद्धाचा सावट आहे। तुम्ही बघितलं तर अमेरिका, इस्रायल, इराण यामध्ये युद्ध चालू आहे आणि सध्यासुद्धा ते चालूच आहे। इराणच्या खामेनी म्हणजेच इराणचे सुप्रीम लीडर खामेनी यांचा सुद्धा यामध्ये खात्मा करण्यात आला। त्याचबरोबर त्यांनाच फक्त नाही तर त्यांची पत्नी आणि त्यांची पुतणी या दोघींना सुद्धा यामध्ये खात्मा करण्यात आला। म्हणजे हे तिघेही या युद्धामध्ये मृत्युमुखी पडले आहेत। त्यानंतर पुढचा इतिहास त्यांचा मुलगा लीडर हा प्रमुख लीडर म्हणून तिथं निवडण्यात आलेला आहे। परंतु त्यापुढचा इतिहास पाहण्याअगोदर आपल्याला त्यांचा इतिहास पाहण्याअगोदर भारताचा आणि इराणचा नेमका काय संबंध आहे, इराणमधून भारतामध्ये कोणत्या वस्तू ह्या आयात केल्या जातात याचा थेट परिणाम भारताच्या स्वयंपाकघर असेल किंवा भारताचं इंधन असेल यावरती होणार आहे। नेमका इराणमधून भारतामध्ये येणाऱ्या वस्तू कोणत्या आहेत, त्या वस्तू पुढच्या काही दिवसातच भरपूर महाग होणार आहेत। शिवाय या वस्तूंचा साठा सुद्धा भारतामध्ये कमी पडू शकतो। पाहूयात आजच्या व्हिडिओमधून नेमक्या इराणमधून येणाऱ्या वस्तू भारतामध्ये कोणत्या आहेत, आयात होणाऱ्या वस्तू भारतामध्ये कोणत्या आहेत ते तुम्हाला माहीत असणं का गरजेचं आहे। जर तुम्हाला आता या वस्तू माहीत पडल्या तर तुम्हाला कळणार आहे की पुढे जाऊन कोणत्या वस्तू महाग होणार आहेत किंवा सध्यासुद्धा बऱ्याच वस्तू महाग झालेल्या आहेत, कोणत्या वस्तूंचा पुरवठा कमी पडू शकतो, त्यामुळे तुम्ही त्याच्या अगोदरच तयारी करू शकता। हे तुम्हाला माहीत असणं तितकंच गरजेचं आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे। तुमच्या फ्रेंड्सबरोबर हा व्हिडिओ शेअर करायचा आहे। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर पुढील अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करायचं आहे। त्याबरोबर शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवायचे आहे, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहणार आहेत। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। सध्या इंटरनॅशनल परिस्थिती भरपूर हालाकीची आहे आणि यामध्ये इराणचा आणि भारताचा संबंध हा तितकाच महत्त्वाचा आहे। तुम्ही बघितलं तर इराणमध्ये जोरदार इस्रायल असेल किंवा अमेरिकेकडून इराणवरती हल्ले होत आहेत। इराणची सुप्रीम लीडर खामेनी यांचं निधन झालं, यांचा खात्मा करण्यात आला। काही बॉम्बस्फोट करून यांचा खात्मा करण्यात आला आणि त्यानंतर इराण सुद्धा पेटून उठलेला आहे आणि इराणने सुद्धा इस्रायल अमेरिकावरती भरपूर हल्ले सुद्धा केलेले आहेत। परंतु याचा थेट परिणाम जगभरातील काही देशांवर होत आहे आणि त्यामध्ये आपला भारत सुद्धा सामील आहे। भारतावरती थेट परिणाम नेमका इराणच्या युद्धामुळे, इस्रायलच्या युद्धामुळे आणि अमेरिकेच्या युद्धामुळे काय होणार आहे तेच आपण आता पाहणार आहोत। त्याअगोदर आपण पाहूयात की नेमकं भारतामध्ये इराणमधून कोणकोणत्या वस्तू आयात होतात। तुम्हाला त्यामुळे समजणार आहे की त्या वस्तू पुढे जाऊन किती महाग होणार आहेत। तर बघा, पाहूयात आपल्या देशामध्ये म्हणजेच आपल्या इस्रायल, इराण आणि अमेरिका या लढ्यामुळे, यांच्या युद्धामुळे आपल्या देशावरती कोणता भार येऊ शकतो हे पाहूयात। भारत आणि इराणचे नाते हे जुने आहे। तुम्ही बघितलं तर राजकीय असेल किंवा औपचारिक असेल, हे नाते भारताचे आणि इराणचे जुने आहे। 1950 पासून भारत आणि इराणमध्ये औपचारिक तसेच राजनैतिक संबंध बनले। 1950ला औपचारिक आणि राजनैतिक संबंध भारत आणि इराणमध्ये बनलेले आहेत। त्यानंतर 1970 नंतर व्यापारिक नाते आणखी घट्ट होऊन गेले, म्हणजे व्यापार सुरू झाला भारत आणि इराणमध्ये 1970ला आणि औपचारिक आणि व्यावहारिक नातं होतं ते 1950 पासूनच जुनं सुरू झालेलं आहे। म्हणजे हे नातं आता नवीन नाही तर हे नातं जुनच आहे इराण आणि भारताचं। इराण भारतासाठी ऊर्जा समुद्र व्यापारामध्ये आशियापर्यंत पोहोचवण्याचा मधला देश आहे, महत्त्वपूर्ण देश आहे तो म्हणजे इराण भारतासाठी। आयात काय काय होते आता आपण पाहूयात। भारतामध्ये नेमकी इराणमधून आयात कशाची होती। सर्वात मुख्य म्हणजे आयात होते ती कच्च्या तेलाची। तेलासाठी इराण प्रसिद्ध आहे आणि इराणसाठी कारण खाडी जास्त इराणमध्ये आहे आणि खाडीमध्येच तेल जास्त प्रमाणात बनू शकतं आणि त्यामुळे कच्च्या तेलासाठी इराण हा प्रसिद्ध आहे आणि भारताला 50% जास्त आयात कच्च्या तेलाची ही इराणकडून होत आहे। त्यामुळे याचा असर हा भारतातील पेट्रोल, डिझेल किंवा खाद्यतेलांवरही पडू शकतो, कारण पुढच्या काही काळातच भारतामध्ये पेट्रोल, डिझेल महाग होण्याची तितकीच शक्यता आहे। शिवाय खाद्यतेल तर तुम्हाला माहीत आहे, खाद्यतेल
खूपच दर त्याचे वाढलेले आहेत आणि इथून पुढे सुद्धा खाद्यतेलाच्या दरामध्ये वाढ ही होऊ शकते. त्यानंतर बघा पुन्हा भारतामध्ये इराणकडून काय आयात होतं? पेट्रोकेमिकल किंवा केमिकल फुटपाथ भारतामध्ये आयात होतात. भारत इराणकडून औद्योगिक केमिकल पण आयात करतो, ज्याचा असर कशावरती पडणार आहे बघा. भारतामध्ये प्लास्टिक असेल, औषध असेल, म्हणजेच जे दवा आहेत त्या असतील किंवा मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये डायरेक्ट परिणाम हा होऊ शकतो. म्हणजेच प्लास्टिक असेल, प्लास्टिक महाग होऊ शकतं. त्यानंतर औषध उपचारसुद्धा महाग होऊ शकतात. याचा सीधा असर आहे तो मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरवरती सुद्धा पडू शकतो. कारण इराणमधून पेट्रोकेमिकल आणि केमिकल फुटपाथ म्हणजेच जे पेट्रोकेमिकल आहेत, केमिकल आहेत, काही प्रमाणात ते इराणकडून भारतामध्ये आयात होत आहेत आणि याचा जर मार्ग संपला तर जे आयात होत आहे त्याचा पुरवठा तर कमी पडू शकतोच, परंतु या वस्तू महागसुद्धा होऊ शकतात. त्यानंतर सुकामेवा आणि काही फळे, भारतामध्ये फळेसुद्धा आणि सुकामेवासुद्धा इराणकडून 50% आयात होतो. यामध्ये काय तर पिस्ता, खजूर असेल, केसर असेल आणि काही सुकामेवा, आणखी काही सुकामेवा हा इराणकडून भारताला आयात होतो. त्यामुळे आता पुरवठा कमी पडण्याची शक्यता कमी आहे, परंतु या वस्तू महाग होणार ही शक्यता दाट आहे. कारण हे युद्ध जर असंच कंटिन्यू जास्त दिवस राहिलं तर सुकामेव्यामध्ये पिस्ता, केसर अशासारख्या किंवा खजूर असेल या वस्तू महाग होऊ शकतात किंवा त्यामध्ये फळेसुद्धा महाग होऊ शकतात. कोणती तर इराणमधून भारताला किवी आणि चिकू हे फळ, हे 2 फळं आहेत ते भारतामध्ये आयात होतात आणि ही दोन्ही फळं तुम्हाला माहीत आहे. किवी हे अतिशय महत्त्वपूर्ण फळ यासाठी आहे की तुमच्या आजारपणामध्ये हे फळ अतिशय उपयुक्त आहे आणि हे फळ आहे ते महाग होऊ शकतं. कारण हे फळ इराणमधून भारतामध्ये आयात केलं जाणारं फळ आहे. चिक्कू आणि किवी हे फळं महाग होऊ शकतात. त्यानंतर काच आणि काही औद्योगिक सामानसुद्धा इराणमधून भारतामध्ये आयात केलं जातं, त्यामुळे काचसुद्धा महाग होण्याची शक्यता आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक मार्ग आहे भारत आणि इराणला जोडणारा आणि याच मार्गावरून भारतामध्ये आयात होतो तर इराणचा माल मी आत्ता जो सांगितला तो. आणि जर हा मार्ग आहे तो स्टॉप झाला बऱ्यापैकी, आता या मार्गावरून होणारी आयात पूर्णपणे 50% पेक्षा जास्त कमी झालेली आहे आणि जर त्यापेक्षाही जास्त कमी झाली तर याचा फटका मात्र भारताला मोठ्या प्रमाणात बसणार आहे. तर हा मार्ग आहे स्ट्रेट ऑफ हॉर्मझ, जगातील सर्वात मोठा तेल मार्गातील एक मार्ग आहे. जगातील सर्वात मोठा तेल मार्गातील या मार्गातून तेल आयात निर्यात केली जाते आणि हा मार्ग भारतात येणाऱ्या कच्च्या तेलाचा पुरवठा या मार्गावरून केला जातो. भारतात कच्च्या तेलाचा मोठा भाग याच मार्गावरून येतो, म्हणजेच याच रस्त्यावरून येतो. जर हाच मार्ग रोखला तर भारताचा 50% तेलाचा पुरवठा हा कमी होणार आहे आणि भारतात पेट्रोल, डिझेल आणि खाद्यतेल हे यामुळेच महाग होण्याची दाट शक्यता आहे. तुम्हाला माहीत आहे खाद्यतेलाचा दर हे प्रामुख्याने अगदी डे वाईज वाढत चाललेले आहेत आणि पुढे जाऊन सुद्धा हे जर युद्ध आहे ते असंच राहिलं तर यापेक्षाही जास्त वाढण्याची शक्यता आहे. भारतासाठी हॉर्मोझ स्ट्रेच का महत्त्वाचे आहे? इराण आणि ओमान जगातील सर्वात महत्त्वाचा तेलमार्ग आहे. भारत तेल हे सौदी अरेबिया असेल, त्यानंतर कुवेत असेल आणि इराण या तीन देशाकडून आणि आणखी 1-2 देश आहेत. या प्रामुख्याने या 3 देशाकडून भारत कच्च्या तेलाचा आयात करतं, म्हणजे भारताला कच्च्या तेलाचा पुरवठा होतो, ज्याचा मोठा हिस्सा त्याच रस्त्यावरून होतो. म्हणजे स्ट्रेच ऑफ हॉर्मझ या जगातील अतिशय महत्त्वपूर्ण आणि मोठ्या मार्गावरून भारताला कच्च्या तेलाचा पुरवठा होतो आणि या युद्धाचा परिणाम या मार्गावर दिसून येत आहे. त्यामुळे कच्च्या तेलाचा पुरवठा कमी पडल्यामुळे सर्वात महत्त्वाचं म्हणजे तेल हे महाग होऊ शकतं. भारत आपल्या जरूरचा म्हणजे भारत आपल्या गरजेचा 26 लाख करोड बॅरल कच्चा तेल हा याच रस्त्यावरून
आयात करत आहे. म्हणजे मी आत्ता जो रस्ता सांगितला त्या रस्त्यावरून आणि त्यामुळे ह्या रस्त्यावर आत्ता बघितलं तर आत्तासुद्धा मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला आहे आणि त्याचा एकंदरीत परिणाम भारतावरती होऊ शकतो आणि याचा पुन्हा परिणाम जलमार्गावर म्हणजेच जहाजांचा विमासुद्धा महाग होणार आहे किंवा जहाज वाहतूकसुद्धा महाग होणार आहे. तर अतिशय महत्त्वपूर्ण हा आजचा व्हिडिओ होता की तुम्हाला या युद्धाचा भारतावर डायरेक्ट परिणाम कसा होऊ शकतो आणि कोणकोणत्या वस्तू या महाग होऊ शकतो. तुमच्या फ्रेंड्सबरोबर हा व्हिडिओ शेअर करा, कारण सतर्क राहण्याची प्रत्येकाला गरज आहे. त्यामुळे हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचणे अतिशय महत्त्वाचं आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा. भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.